गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललोय मस्त बाहेर फिरायला. आम्ही चाललोय मस्त मुरबाड मोरोशीला. रेनबो हिल्स आहे तिथे चाललोय. तर तुम्हाला दाखवतो तिथे असं मस्त एकदम म्हणजे एक पकडून जरा मालशेत घाट ऐकलेला असेल खूप लोकांनी. धबधबे. हा तिथे चाललोय. हे बघा आम्ही फिरायला चाललोय. तर कविता बघा कशी झोपली आहे मस्त. का झोपली आहे? कविताला मळमळ होते. कविता मळमळ होते. का होते मळमळ? गाडीमध्ये हिला मळमळ नाही होत. काय प्रॉब्लेम आहे? गाडीमध्ये मोबाईल खेळला तर मळमळ होते. पण ती काय मोबाईल नाही खेळते. ती आहे करते बिचारी व्हिडिओ एडिट करते. आता जरा थोडा वेळ जरा आराम कर वाटल्यास नंतर हे कर. ओके. चालवता येत नाही गाडी. कशी चालवतात, टर्न कसेही मारतात. येडू कुठला डरताय. टर्न आला तर टर्न नाही मारणार. ही मोकळी बसली अशी एकदम. तर तू असं जरा पकडून बिकडून बसलं पाहिजे. हिरोईन दिसते आज. माझे केस तरी. याला काय म्हणतात? सेल्फ ऑब्सेस. ओ. ती माझ्या बरोबर राहून ना माझ्यासारखी झाली आहे. तुम्हाला माहितीये ना मी कसा स्वतःला मी जास्त आवडतो तसं आहे. वातावरण बघा किती सुंदर आहे. सगळं हिरवगार दिसते. छान वाटतंय ना एकदम मस्त. आम्ही जिथे जातोय ना मस्त असं एकदम पावसाळी वातावरण असते. एकदम भारी वाटते. मस्त वाटते. काल जरा असं ऊन वगैरे होतं पण आज जरा एकदम पावसाळी वातावरण आहे आणि मस्त वाटतंय खूप. छान एकदम. असं वाटतंय कुठल्या तरी असं गावात जातोय आम्ही आता किती 1 तास लागेल आम्हाला त्या रेनबो हिल्सला पोहोचायला. लवकरच जाऊ मस्त. म्हणजे आईला टोल कसा काय आला इकडे? नाही फ्री प्लाझा. मी तेच बोललो आतमधून पण टोल यायला लागले. पैसे का बात नाही करणे का? मजे का बात करो. फ्री में एंटरटेनमेंट मिलेगा, टोल नहीं मिलेगा. पैसे का बात नहीं करने का. नाही काय मस्त ग्रीनरी आहे यार. हा ना. मी डोळ्यात चष्मा काढतो. चष्मा काढून अजून छान ग्रीनरी. अजून छान ग्रीनरी दिसणार आहे. नेचर किती भारी ना. पण एक म्हणजे शहरापासून ना लांब येत ना खूप साऱ्या गोष्टी. बघ काय मस्त वातावरण एवढं छान आहे ना. एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे ना. खतरनाक भारी वातावरण. इथे लोकांना कधी गरम नाही होणार. ऑक्सिजनची कधी कमी नाही पडणार. झाडं इथले माणसं 100 वर्ष जगतच असते. हा ना यार. म्हणून लोक बघ ना असं विकेंडला वगैरे इथे फिरायला येणं भारी. असं वाटतं काय आपण कोकणात चाललोय. हर वेळी कुठे पण गेलो तर कोकणातच चाललोय असं थोडी असते. कोकण सोडून दुसऱ्या ठिकाणी पण खूप छान स्पेस आहे. नाही कोकण सोडून काही छान नाहीये. कोकण स्वर्ग आहे. मग आमचं नरक आहे. क्या दिख रहा है ना. मस्त. असं वाटतं असं डोळ्यात साठवून घ्यावं सगळं. काय मस्त आहे. सुंदर आहे सुंदर. डोळ्यात साठवता येत असतं ना तर कानाकोपऱ्या सगळ्या ठिकाणी साठवलं असतं. काय आणि वातावरण एवढं मस्त आहे ना की आता मला असं वाटतं पाऊस पडेल. पण पाऊस पडण्याच्या आधीच जे वातावरण झालंय ना ते खूप मस्त आहे. याला काय म्हणतात तुमच्याकडे? मळब. आमच्याकडे याला काय म्हणतात? आभ्र. आमचे लोक मळब म्हणतात. मळब. ही बघ ही गाडी घ्यायची आहे कविता एकदा तरी. आय लव्ह खाटेकर. नाही रे. ती गाडी आय लव्ह खांडेकर. खांडेकर कुठल्या नावाची गाडी असते का? खांडेकर हे सरनेम आहे. खाटेकर होतं. खाटेकर हे गावाचं नाव असेल. सरनेम असू शकते. सरनेम आय लव्ह खाटेकर. मग गावाचं नाव कसं सरनेम कसं काय असेल? त्याची मर्जी. आता आय लव्ह पाटील. आय लव्ह पाटील. पार्टी. काहीतरी नाही. धबधबा बघा. हा बघा. ले बाई देखो. तुम्ही पण कधी ते रेनबो. हे बघा. अरे माझ्या साईडला होता. मी इकडे काय दाखवलं तुमच्या साईडला. तुम्ही पण ना ते रेनबो हिलला येत असेल ना तर बघा काय मस्त एकदम. अभी पारी चालू हो गया. रिसॉर्टला फिरा, मस्त मजा करा.
पावसाळ्यामध्ये फिरण्यासारखं खूप काही काही असतं. मजा फक्त करायची. जाताना सांभाळून जा. आजोबा सांगतायत जाताना सांभाळून जा. आजोबांचं ऐकायचं असतं. असं नाही रे. बघा पाणी बघा, पाऊस बघा किती पडतोय. किती छान वाटतंय ना. खिडकी उघडू का जरा, खिडकी उघडू का. ओ मा या बाई, कविताच्या अंगावर पाणी पडते. असं मला आवडतो पाऊस, मला आवडतो पाऊस मध्ये. आता आम्ही 10 मिनिटात पोहोचू. 10 मिनिटात पोहोचू. पण हे बघा ना किती छान आहे, मस्त सगळ्या ठिकाणी एकदम भारी आहे. खोला ना खिडकी, माझ्याकडून नाही खोलता. घे ना घे ना घे ना घे ना बेटा. अरे कुत्रा आलेला मध्ये. काय माहिती बघ किती भारी वाटेल. थंडी थंडी वाजते. काय मस्त. लोकांनी शेती वगैरे केलेली आहे. कर्जत आहे 70 किलोमीटर. कर्जत 70 किलोमीटर आहे. हा बघ आता या साईडून ओपन करे बघ. बघ काय भारी. मस्त दिसतंय, मस्त. एक नंबर. व्ह्यू तर व्ह्यू, त्यामध्ये पाऊस. आहा आहा, चहा पिण्याची इच्छा झाली. आहा, पण 1 वाजता जेवणाची वेळ झाली. काय लावलंय जेवण. जेवण केलं पाहिजे माणसाने. आता म्हणजे मला सांगा, सकाळी 8, 9, 9, 10 वाजलेले असते ना, तर आपण काहीतरी चहा काहीतरी असं पितो. 1 वाजता कोण चहा पिते, 1 वाजता कोण मका खाते. आता 3-4 वाजल्याने तू मका खा तर ठीक आहे. 3-4 वाजता 4-5 वाजता कोणी जेवण नाही करणार. बरोबर आहे की नाही. पण काहीतरी माणसाची वेळ असते की ह्या टायमाला हे खाल्लं पाहिजे, त्या टायमाला ते खाल्लं पाहिजे. आपण जेव्हा उठसूट तेव्हा जे वाटेल ते खायचं गपची वेळेसारखं. हा आई. आजोबा सांगतात. आजोबा शिवस. आजोबा प्रवचन देत आहेत. हो हो, आजोबा तुला वाटतो ना तरी चालेल, पण हेच रूल आहे. ना 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 ना. काय का तरी तुम्हाला कॅप्चर करते मी जरा जास्तीत क्यूट आहे म्हणून का. अरे बाबा.